जो आहे नाणेफेकीचा कौल घेतला केबीसीने. प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे वानगाव संघाला. पाहूया दोन बलाढ्य संघ यांच्यामध्ये आजचा महाफिनालेचा सामना, फायनलचा सामना रंगलेला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने आज लगातार 2 ग्राउंडवर एक दिवसीय क्रीडा महोत्सव साकारला गेला आणि त्या माध्यमातून इकडे आपण फायनल पर्यंत पोहोचलेलो आहोत. चला 12 प्लेयर केबीसी पाठवा, कारण तुमचे कुठल्याही खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाहीयेत. तर जतीन आणि यत्नेश बरं. जन्मेश जन्मेश आणि जतीन. जन्मेश आणि जतीन ही जोडी. तर जतीन ऑन स्ट्राईक, जन्मेश इज नॉन स्ट्राईक आणि पहिल्या षटकाच्या गोलंदाजीचा मारा करण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. त्यावेळेला मात्र परिवर्तन वानगाव संघाकडून पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजीसाठी सज्ज आहे गोलंदाज. नाव काय आहे गोलंदाजांचं? गोलंदाज यज्ञेश पाहायला मिळत आहेत आपल्याला यावेळेला. चला जोरदार टाळणे. पॉवर प्ले 2 षटकं असतील. पहिला चेंडू घेऊन येताना पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख असर असलेलं पाहायला मिळते आहे. 5 4 3 2 1 गेम स्टार्ट ऑन. पहिला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच अँड बोल्ड, विकेटचं पतन मिळते केबीसी संघाला. पहिला झटका यस डीजे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहेत सागर. धाव काय उघडली नाही, परंतु विकेटचं खातं उघडून दिले जात आहे गोलंदाजीच्या माध्यमातून वानगाव संघासाठी. सुरेख अशी गोलंदाजीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. नजराणा घेऊन येतो आहे न्यू बॅटर्स मैदानामध्ये सागर आहे. पाहूया काय कामगिरी केली जाईल. पॉवर प्लेचे षटक हाताळणीसाठी यतेश खूपच सुरेख अशी गोलंदाजीचा मारा देताना पाहायला मिळतो आहे. लवकरा फलंदाज सागर आणि त्याच्यासाठी रणनीती बदलली गेलेली आहे. आपण बघतो आहे ज्या पद्धतीने डीपला लॉंग लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षण आहे. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख असे चेंडूची हाताळणी करताना, कारण तुमच्या खूपच बाहेर चेंडू आला आणि हा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो आहे. तर वाईटच्या माध्यमातून खातं उघडलं जाताना इकडे पाहायला मिळते आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागरसाठी तयारीत आहेत गोलंदाज यज्ञेश. यावेळेला पुन्हा एकदा संधी, परंतु शॉट आला आणि नक्कीच एक धाव मात्र परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकती आहे. धावसंख्या 2. स्ट्राईकला देखील रोटेट केले जाते आहे. जन्मेश ऑन स्ट्राईक असणार आहे यावेळेला. पहिलं षटक आहे 6 षटकाचा फायनलचा हा सामना आहे आणि याच्या माध्यमातून वरचढ आणि सर्वश्रेष्ठ असा डहाणू गटातून 2025-26 साठी कुठला संघ महाविजेता आणि या सुरेख अशा फिरत्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी 2 संघ मात्र सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू जन्मेश यांच्याकडून आता स्विच करण्याचा प्रयत्न आहे. पॅडवर येतो आहे चेंडू. धाव चेंडू साकारला जातो ना. सुरेख अशी कामगिरी आहे. जन्मेश पाहूया काय कामगिरी करत आहेत. ज्या पद्धतीने रणनीतीमध्ये फेरबदल केलेला इकडे पाहायला मिळतो आहे वानगाव संघाकडून. कारण आतापर्यंत उत्कर्ष हे पहिलं षटक हाताळत होता, परंतु यावेळेला यज्ञेश यांना आमंत्रित केलं पहिल्या षटकासाठी. कारण गोलंदाजी रणनीती बदलली गेलेली आहे. जशी 1983 साली कपिल देव यांच्या संघामध्ये फेरबदल झाले होते, तसं फायनल मध्ये इकडे वानगाव संघ थोडासा फेरबदल करतोय क्रमामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि इकडेच आपण बघितले पहिल्या चेंडूमध्ये विकेटचं ज्या पद्धतीने कॅच अँड बोल्डच्या माध्यमातून परिवर्तन दाखवून दिलं, ही परिवर्तनाची खरी वेळ. आणि इकडे बलिदान जो हवा होता तो मात्र नक्की जतीनच्या रूपाने टिपला गेला.
असं म्हणावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू सरळ पट्टीतून खेळला जातोय मिड विकेटला. धावसंख्या 1ने कन्वर्ट केली जाते आहे. एकेरी धावेने धावसंख्या 4 वर पोहोचते आहे. एक गडी बाद तर चेंडू हाताळून झालेले आहेत 5. या षटकातला शेवटचा चेंडू असेल तर जन्मेश ऑन स्ट्राईक असेल. ह्या वेळेला खेळताना काय कामगिरी केली जाईल पाहूया. या वेळेला चांगल्या पद्धतीने खेळला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेट कडे आणि चांगली रनिंग द बिटवीन 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. षटकाची समाप्ती होती आहे. धावसंख्या 6 एक गडी बाद. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 पाहायला मिळते. एक गडी बाद असं केबीसी सध्या स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे हर्षल सर. कोण जिंकला? येस आसनगाव महिला क्रिकेट संघ महाविजेता इकडे ठरतो आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आसनगाव महिला संघाचं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर कौतुक असणार आहे वाढवण संघाचं. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे पुन्हा एकदा हर्षल सर. नावकरा फलंदाज सागर काय करतो पाहूया. नक्कीच त्याने मात्र आपली उपस्थितीतून एक चांगला फेरबदल दाखवण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच नजराना काय लेंथ पकडली जाते आहे हर्षद सरांकडून. कारण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा होतो आहे आणि फलंदाजांना थांबवण्याचं सामर्थ्य हे त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळते दिसतंय देखील. तर इकडे उत्कृष्ट पुन्हाच एकदा तोच नमुना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण रणनीती काम करते आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता परंतु फुलटॉस केलो बॅटवर आला परंतु मोठा फटका काय साकारला जात नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळण्याची कामगिरी हर्षल सर दाखवताना पाहायला मिळत आहेत. खूपच सुरेख अशी गोलंदाजी तर थांबून ठेवलेला आहे केबीसीच्या फलंदाजांना. इकडे सागर आणि जन्मेश हे 2 जोडी. तर जतीनच्या रूपाने एक झटका मात्र पहिल्याच चेंडूमध्ये गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येत आहेत. सज्ज आहे गोलंदाज पंचांना पार करत. येस 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 लाईन लेंथ पकडून काय साजरीकरण केलं जात आहे की जेणेकरून त्यांनी ठरवलेलंच असतं की निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच साजरीकरण द्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीच्या विकेटसाठी वेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन देण्याचं कामगिरी अजिबात पाहिजे नाही. आपल्याला फक्त निर्धाव चेंडू हाताळायचा आहे. कारण इकडे चेंडू जेवढे डॉट केले जातील तेवढेच आपल्याला केबीसी संघाला बांधून ठेवता येईल अशी कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. हर्षल सर एक सुरेख गोलंदाजी नजराना देताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा चांगला कुटप्याचा चेंडू कुठल्यांवर उसळी आली थोडीशी आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. यस आसनगाव संघ महिला क्रिकेट गाजला आहे. महाविजेता ठरलेला आहे. महिला क्रिकेट मधून आसनगाव संघ प्रथम विजेता आहे. तर द्वितीय असणार आहे तो म्हणजे वाढवणचा संघ. नक्कीच खूपच चांगली कामगिरी या दोन्ही संघांनी आज प्रथमदाच आज एवढ्या वर्षाच्या इतिहासामध्ये महिला क्रिकेटचं आयोजन केलं गेलं आणि पहिली बाजी मारली जाते ती आसनगाव संघाकडून. हे सागर खेळतो ना रे, हे सागर खेळतो ना.
यानंतर या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा शॉटला परावर्तित केले जाते आहे शॉट कव्हर कडे केली धाव मात्र नक्कीच मिळेल इकडे मात्र धक्का पत्करला आणि विकेटचं पतन सत्तरला मात्र यावं लागेल डक्का उठला शेवटच्या क्षणाला पुनच एकदा विकेटचं पतन पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूला विकेट आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूला विकेट यस डीजे होऊ जाऊ दे संगीताची बरसात स्थिती पाहायला मिळते आहे तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे गोलंदाज अय्यो रामा बॉलर मानस आहे ना गोलंदाज मानस बॅटर्स मैदानामध्ये असेल ऋतिक इकडे मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक खाली कॅचला ड्रॉप करतो आहे हे मात्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे की वानगाव संघ कुठेतरी क्रिकेट दाखवतो आहे कारण हातातला मोजून मापून आलेला कॅच होता संधी मात्र फलंदाजाला मिळते आहे दुहेरी धावाने धावसंख्या वाढते आहे धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते आहे तर न्यू बॅटर्स मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते ऋतिक जन्मेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे गोलंदाज मानस गोलंदाज मानस चांगलीच गोलंदाजीची मारी फलंदाजांची कामगिरी देखील मानस कडून झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे पाहूया यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न अख्खूट टप्पा आहे फळी आणि चेंडूचा संगम होत नाहीये निर्धाव निर्धाव चेंडू हात टाळण्याचं कौशल्य धडे मात्र वानगाव संघ हर्षल सरांकडून घेता आहे चांगलं सांगतात ना गुरु ज्ञान ज्याच्याकडून घेतलं गेलं आहे तर ते ज्ञान पारंगत ठेवून अर्जुनासारखी कामगिरी करणं हे गरजेचं आहे आणि इकडे मानस तो नजराणा दाखवतो आहे सुंदर गोलंदाजीचा यावेळेला पुन्हा एकदा अख्खो टप्प्याचं साजरीकरण देतो आहे निर्धाव चेंडू येतो आहे फलंदाज मात्र जन्मेश काय ना काहीतरी चुका करतो आहे की काय कारण मोठ्या फटके साकारायची वेळ असताना अल्टीपल्टी मारायच्या प्रयत्नामध्ये आहे परंतु अयशस्वी प्रयत्न होताना पाहायला मिळतो अल्टीपल्टी पाहूया सक्सेस केलं जाईल का इकडे मात्र मानस गोलंदाजीचा नजराणा दाखवतो आहे सुंदर गोलंदाजी घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे इकडे पुढे सर जाऊन खेळला जातो आहे लॉंग आउटला क्षेत्ररक्षण आहे एकेरी धाव मिळेल कारण टर्न आउट होणं थोडं गरजेचं परंतु वर थ्रो खराब आला दोघी धावांची मागणी मिळते आहे 2 धावा परिपूर्ण होत आहेत धावसंख्या 2 ने वाढते आहे धावसंख्या 13 1-13 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट या एका बाजूला वानगाव एका बाजूला केबीसी महाविजेता डहाणू गटामध्ये विजेत्यासाठी नाव करण्यासाठी आपल्या फिरत्या ट्रॉफीवर आपलं नाव करण्यासाठी सज्ज दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत पाहूया यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू ग्राउंड रूट मैदानाला गुदगुद्या करता करताना क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत दुहेरी धाव परिपूर्ण केली जाते आहे चांगला थ्रो तर आला परंतु दुहेरी धावेला रोखू शकलं नाही धावसंख्या 15 वर आहे 1-15 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट चला इकडे सगळे जे प्रेक्षक गण आहेत त्यांना फक्त केबल जी आपली कॅमेरामॅनची गेलेली आहे तिच्याकडे थोडं लक्ष द्या ब्रेक झाली तर आपला लाईव्ह कनेक्शन तुटून जाईल तर त्या केबल पासून थोडेसे दूर राहा एवढीच विनंती आहे यस इकडनं पुन्हा एकदा वेगळा प्रयत्न अल्टीपल्टी में मिस कर दिया गेंद को और डॉट गेंद क्या नजराने लेके आए हैं बेहतर बेहतर वानगांव टीम यहाँ पे 3 ओवर अभी तक पेश किए गए हैं 15 पे रोका गया है मतलब रफ्तार अगर देखे जाए रन रेट की तो 5 है
लेते हैं संगीत का सुमधुर आनंद एक बार और फिर लौट के आते हैं मैदान के बीच। आहे 19 गडी बाद षटक नक्कीच गोलंदाज हाताळतो आहे निकेश बरोबर एक चेंडू हाताळलाय सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे इकडनं मात्र बीट अँड ब्लॉक येस सांगतात ना जबरदस्त गोलंदाजीचा मारा वाव काय गोलंदाजी वानगाव संघाने मात्र दाखवून दिलाय सेमीफायनल मध्ये चंडीगावला रोखलं इकडे मात्र केबीसी ला ज्या पद्धतीने थांबून ठेवलेलं आहे बांधून ठेवलेलं आहे 19 धावांवर पुढचा चेंडू पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न परंतु अयशस्वी होतो आहे फलंदाज चुकांवर चुका करतोय कारण एकेरी दुहेरीचं खरा सांगतात ना की कंटिन्युटी ठेवायची गरजेची असते इकडे डॉट टू डॉट पाहायला मिळतात 3 चेंडू हाताळलेले आहेत सुंदर पद्धतीची गोलंदाजीची नजाकत गोलंदाज आणि गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजीचा नजराणा देतो आहे वानगाव संघासाठी कमालीची कामगिरी आहे पाहूया स्वागतम केलं जाते आहे मान्यवरांचं जोरदार टाळ्याने स्वागत होऊन जाऊ द्या एकदा याचा दरम्यान डीप कव्हर कडे चेंडूला दिशा दिली जाते आहे आणि दुहेरी धावा या परिपूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या 21 आहे या जोडीला केबीसी संघासाठी काय मोठी कामगिरी करता येईल का कारण वानगावचा संघ दर्जेदार मोठा आहे आणि त्यांच्याकडे देखील फलंदाजी जी दमदार रणनीती आहे तर पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीचा होता यावेळेला मात्र डीप कव्हरला जागा बनवून चौकारामध्ये परावर्तित केलं जाते आहे यस विजय 25 ऑन द बोर्ड 2 गडी बाद 25 धावा नक्कीच चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे स्वतः जबरदस्त गोलंदाजी या षटकातला शेवटचा चेंडू यावेळी कोणा दिला जातो आहे परंतु नो मॅन प्लेस पुन्हा एकदा खाली जागा आहे एक धाव 2 धाव परिपूर्ण आणि धावसंख्या 2 ने वाढते आहे धावसंख्या 27 4 षटकांच्या समाप्तीनंतर केबीसी ची सध्या नाजूक स्थिती पाहायला मिळते आहे यस घेऊया संगीताचा आनंद डीजे मास्टर सोबत पाटील दिसाया भोळा पाटील दिसाया भोळा आणि हाय दिनवाला त्याला
खंडोबा पावला ना भिवंडी प्रेमच झाला त्याला देव नक्कीच पाहुण्यांची मायंदळी मात्र वाढलेली पाहायला मिळते. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ डहाणू गटाचा हा क्रीडा महोत्सव पाहण्यासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्षांची देखील इकडे उपस्थिती आहे आणि त्यांचं पुनश्च एकदा मी माझ्या शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. कारण दर्जेदार क्रिकेट महाफायनल आपल्याला पाहायला मिळते यावेळेला वाटगाव आणि KBC म्हणजे केतकाळी बावडा कलोनी आणि चिंचणी असा संयुक्त संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा भेदक मारा साजर करत असताना वानगावचा संघाची गोलंदाजी सरस होत असताना पाहायला मिळते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27, 5वं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा मानस. इकडे पुन्हा एकदा नफीतुली गोलंदाजी देतो आहे. ठरलेल्या निशाण्यावर गोलंदाजीचा मारा देताना निर्धाव चेंडू साकारण्याचं कौशल्य पुन्हा एकदा गोलंदाज दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नजाकत गोलंदाजीची पाहायला मिळते आहे आणि डॉट चेंडू सगळ्यात जास्त कुठे पाहायला मिळाला असेल तर फायनलच्या सामन्यामध्ये. नक्कीच सुरेख गोलंदाजीचा नजराणा वानगावकडून इकडे होताना पाहायला मिळतोय. कारण 4 षटक 4.1 अशी षटकांची गोलंदाजी साकारून झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आहा काय नजराणा पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न, परंतु संगम होऊन द्यायचं नाही. कारण संगमाचा जो परिणाम असेल तो कदाचित मोठा देखील असू शकेल. त्यामुळे नक्कीच निर्धाव चेंडूचं साजरीकरण देण्याचा प्रयत्न मानस यांच्याकडून होत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीची नजाकत पाहायला मिळते आहे. इकडे मात्र संगम होते आहे. जागा बनवली जाते. एक्स्ट्रा डीप कव्हर सुरेख क्षेत्ररक्षण वा कलेक्शन आणि पासिंग इकडे नजराणा देखील पास वा. इकडे 2 आले. धावसंख्या 2 वाढते आहे. धावसंख्या पोहोचते ती 29 ऑन द बोर्ड हेच आहे. कारण संगमाचा परिणाम मी सांगितला तर दुहेरी धावेमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला पुढचा चेंडू चौथा चेंडू घेऊन येतो आहे गोलंदाज पुन्हा एकदा मानस ज्याने चांगली कामगिरी दाखवलेली आहे. सुरेख 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 आपण पुढे येऊन खेळला गेलात नक्कीच. त्यामुळे आपल्या बॅटच्या जवळून आलेला हा चेंडू निर्धाव चेंडू पद्धतीचे नियम असत आहेत आणि त्याने इमानचा पंच यज्ञेश किनी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येताना पुन्हा एकदा शफल करतो आहे फलंदाज. इकडे मात्र फळी आणि चेंडूचा काही संगम होत नाहीये आणि रनआउटच्या माध्यमातून सॅक्रिफाय करतोय विकेटला यस डीजे. चेंडू असेल. धावसंख्या 29, 3 गडी बाद. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. कोणाला बॅट्समन कितेश पाहूया. कितेश फलंदाजीसाठी आहे. ज्या पद्धतीने हा संघ फायनल पर्यंत पोहोचलाय परंतु वानगाव संघ हा जबरदस्त गोलंदाजीचा भेदक मारा देणारा गोलंदाजी संघ इकडे पाहायला मिळतोय आणि त्याने रोखून धरलेला आहे. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू मानस यांचा यावेळेला टोला दिला जातो आहे. जागा तर आहे परंतु क्षेत्ररक्षण मंदार दाखवत आहे. चमत्कारी क्षेत्ररक्षण आणि रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून दुहेरी धावा परिपूर्ण केल्या जाताना धावसंख्या 31 5 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच हा ना करताना मात्र 31 पर्यंत मजल मारली जाताना पाहायला मिळते आहे. सांगतात ना की कंटिन्युटी असल्यानंतर खेळ रंगतदार असतो. एकदा का खेळ ब्रेक झाला की या पद्धतीची परिस्थिती तयार होताना देखील पाहायला मिळते आहे. जबरदस्त असा गोलंदाजीचा चांगलाच नजराणा वानगाव संघाने दिलेला आहे. पुन्हा एकदा शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र येत आहेत हर्षल. फक्त बोल्ड यस हर्षल सर क्लीन बोल्ड करा. कुशल पाटील सरांकडून 501 रुपयाचं बक्षीस घ्या. क्लीन बोल्ड झाला पाहिजे. कॅच विकेट नाहीये. भूषण पाटील सरांना पाहायचे आपल्या गोलंदाजीचा अलग अंदाज. तर जर का क्लीन बोल्ड घेतलात आपण गोलंदाजाला तर 501 रुपयाचं बक्षीस भूषण पाटील सरांकडून लागू आहे.
चला शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या 31 वर स्थिर आहे. रंगतदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने ज्ञातिहितवर्धक मंडळ डहाणू गट चिंचणी गावदेवीच्या या भव्य अशा मैदानामध्ये सुरेख असा खेळाचा नजराणा घेऊन आलेला आहे. या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हटले जाते आहे. नक्कीच चिंचणी गावदेवी मंडळच्या माध्यमातून हे मैदान इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान पुनश्च एकदा सुरुवात सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नजराणा आहे. ब्लॉक अँड ब्लॉक केला जात असताना पाहायला मिळते आहे. 5 चेंडू येणारे शेष आहेत. धावसंख्या स्थिर आहे. केबीसी ज्या पद्धतीने नावात आहे केबीसी, परंतु इकडे मात्र रोखून धरलेला आहे. काय वानगाव संघाची गोलंदाजीचा नजराणा आज वेगळ्या पद्धतीने फायनल मध्ये त्याने पूर्ण रणनीती बदललेली आहे आणि ती रणनीती देखील कामगिरी करताना पुन्हा एकदा वा वा यॉर्कर लाईनचा चेंडू, याला म्हणतात ऑफस्टमच्या थोड्याशा बाहेरचा यॉर्करचा चेंडू आला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची करामत पाहायला मिळते आहे. शब्द दुसरे घेण्याची गरजच नाहीये, कारण एकाच लाईन मधून डॉट चेंडू अँड डॉट चेंडू अँड डॉट चेंडू, सगळ्यात जास्त डॉट चेंडू पाहायला मिळालं ते या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहेत. आणि काय गोलंदाजीचा मारा येतो आहे. धावसंख्या 31 वर स्थिर आहे. एक चौकार फक्त आपल्याला पाहायला मिळालेला आहे. षटकार अजून पाहायला मिळालेला नाहीये. फिनालेच्या माध्यमातून खरं म्हणजे बरसात असते, परंतु ब्लॉकेज मध्ये ब्लॉक केलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा ब्लॉकचा नजराणा पाहायला मिळतो आहे. हर्षल सर कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर विचार केला केबीसी संघ दमदार फटकेबाज फलंदाज हर्षलदी देसले इकडे उपस्थित नाहीये, ज्याने सेमीफायनल मध्ये एकेरी 60 धावांची खेळी साकारली. इकडे मात्र संघ थोडासा डगबाईला गेलेला आहे. 32 धावा, 3 गडी बाद आणि चेंडू झालेले आहेत 5.3, म्हणजे 3 चेंडू शेष राहिलेले आहेत या इनिंग मधले. पाहूया काय होणार आहे. 3 चेंडू मध्ये कुठे नजराणा मोठा दाखवेल का फलंदाज. ज्या पद्धतीने हितेश 2 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे, तर ऋतिक 12 धावांवर खेळतो आहे. 1-2 माध्यमातून धावसंख्येला वळण मात्र देण्याचा प्रयत्न ऋतिक यांच्या माध्यमातून चांगला झालेला पाहायला मिळतो आहे. परंतु पाहूया या वेळेला पुन्हा एक टप्पा त्यांना खाली घुबडीची बांधून ठेवण्याचं काम, सुरेख गोलंदाजी ही नजाकत आहे. का नाही हर्षल सरांचं नाव मोठं आहे, कारण त्यांच्याकडे गुण आहे. त्या गुणांचं सादरीकरण करतो आहे. कौशल्याचं सादरीकरण करताना ते नेहमी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी फलंदाजी ऑलराऊंडर्स मधून ज्ञातिहितवर्धक मंडळामध्ये ते नावारूपाला आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेला 4 चेंडू येणारे 2 चेंडू शेष आहेत. यावेळेला बॅकफुटवर येऊन टोला साकारतो आहे. एक्स्ट्रा ड्रीप कव्हर मध्ये मंदार ते क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा आहे. फक्त आणि फक्त एका धावेने टर्नआउट केलं जाईल. धावसंख्या 33. आता मात्र शेवटचा चेंडू असेल इनिंग मधला. 33 धावा स्थिर आहे धावसंख्या फायनलच्या माध्यमातून. पाहूया कुठे काय होणार आहे, कुठल्या पद्धतीने शेवटच्या चेंडूचा नजराणा पाहायला मिळणार आहे. दरम्यान यष्टीरक्षक उत्कर्ष थोडस क्षेत्ररक्षण परिवर्तन करतो आहे. पॉइंटला शॉर्ट कव्हर कडे आणतोय आणि डीप कव्हरला मात्र एक्स्ट्रा पॉइंट कडे सरकवलं जात असताना पाहायला मिळत आहे. इकडे मात्र निर्धाव चेंडू, फलंदाज फसतोय, बीट होत आहे. निर्धाव चेंडूने सांगता होते षटकाची. धावसंख्या 33. विजय लक्ष ठेवलं गेलं आहे. याची धावांचं यस
लक्ष वानगाव संघासाठी ठेवलेलं आहे. डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स saregama.com से। 34 विन आहे. या सूर्यवंशी क्षत्रिय प्रातिहित वर्धक मंडळ डहाणूबाग येऊन आलेला आहे. महाफिनाले बॉल पाठवायचे. या स्वागत करतो आहे. जबरदस्त रंगतदार क्रिकेट रंगतदार क्रीडा महोत्सव चिंचणी गाव देऊळच्या मैदानावर रंगलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. तर वळूया आता मैदानाच्या जिकडे सुरू झालेली आहे रंगतदार खेळी. 34 धावांचं विजयी लक्ष. Press the bell icon on the YouTube app and never miss it. यार बिना चैन तर 34 धावांचं विजयी लक्ष घेऊन मैदानामध्ये सारेगामा आलेली दमदार जोडी उत्कर्ष आणि मंदार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे. गोलंदाज जन्मेश पाहायला मिळतो आहे. तो चलते हैं महाफिनाले जहां पे जीत का लक्ष्य दिया गया है वानगांव टीम को 34 रन का. आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी ये कोशिश एक दिन जरूर लाएगी. बिल्कुल रन भरने का समय तो आ चुका है यहाँ पे क्योंकि 34 का विजय लक्ष्य वानगांव के लिए रखा गया है केबीसी की ओर से. तो पहली ओवर जन्मेश लेके आए हैं. देखते हैं राइट हैंड ओवर द विकेट से ऋतिक यहाँ पे पहले गेंद में निशाना साधा और वन बाउंसिंग के माध्यम से चौकार का नजराना. तेरा प्यार कितना कंट्रोल करते थे. उत्कर्ष क्यों कहा जाता है. बिल्कुल उत्कर्ष बल्लेबाजी का नजारा दिखाते हैं. गेंदबाजी आज बिल्कुल बढ़िया तरीके से साकार ये पूरे दिन में बल्लेबाजी का नजारा दिखा है. मंदिर का खेल भी क्या चमत्कारिक रहा है यहाँ पे और वानगांव के लिए योगदान बहुत ही बढ़िया नजर आ रहा है. देखते हैं 34 का पीछा करते हुए स्कोरबोर्ड 5 पे पहुंचाया है. इस वक्त एक कदम को आगे बढ़ाया. ग्राउंड शॉट से खेला गया है मिड ऑफ की दिशा में. एक मिली फिर एक बार नजारा. एक रन के माध्यम से पहुंचा है स्कोर 6 पे. फील्डिंग की खूबसूरत नजाकत. बहुत ही बढ़िया तरीके से और यहाँ पे दर्शकों की भीड़ नजर आती हुई
फिर एक बार लॉन्ग लेग की दिशा में बढ़ा है। यस, मंदार आपके लिए भी वॉयलेट ओपन हो चुका है। भूषण पाटिल का छक्का लगाएंगे, 500 रुपए का इनाम जारी है। बिल्कुल बिल्कुल, मंदार ने आज के दिन में करीबन 3 से 4 छक्के डटे हैं इस मैदान में, और काफी अच्छी तरीके से स्टाइलिश यहाँ पे कचरा। हाँ, लेकिन बचे हैं बाल बाल। कहते हैं ना, जिसके साथ नसीब बहुत तगड़ा होता है उसके लिए यहाँ पे मौके भी बहुत अच्छे अच्छे मिलते हैं। यहाँ पे मौका एक बहुत ही बड़े तरीके से मिला। हालांकि आप क्रीज पे आए थे, टर्न होके पीछे गए और मौका भी मिला। कहते हैं मौका है दस्तूर है, खेल का मजा है। देखते हैं मंदार की बल्लेबाजी, क्या चमत्कार फिर एक बार लेके आएंगी। आगे बढ़ के खेलना चाहते हैं, नो मैन प्लेस में लैंडिंग हुई गेंद, एक में संतुष्ट होंगे। बिल्कुल इक्का दुक्का से काम चलाते हुए मैदान में इस वक्त स्प्रिंग तो कर दिया एक चौके की सहायता से। उत्कर्ष ने बढ़िया शॉट का नजारा दिखाया। इस वक्त ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 8 विदाउट लॉस। बढ़िया खेल का प्रदर्शन होता हुआ, लेकिन केबीसी के लिए भी अभी उम्मीदें है, क्योंकि एक ओवर तो खत्म हो चुका है, 8 पे रोका गया है इन दो बड़े सितारों का, क्योंकि वानगांव के सितारों ने आज चमकदार बल्लेबाजी और खेल का प्रदर्शन दिखाया है। नए गेंदबाज आए हैं जन्मेश, इस वक्त जन्मेश आए हैं गेंदबाजी के लिए। इस बार हाफ पिच की गेंद, हल्की सी ब्रशिंग, थर्ड मैन में फील्डर्स मौजूद है। स्ट्राइक तो रोटेट करेंगे दोनों बल्लेबाज, हुनर को पेश करते हुए धीमी गति से। बिल्कुल, और यहाँ पे मंदार के लिए प्राइज वॉयलेट ओपन किया है भूषण पाटिल सर ने। ले गए मंदार जी, और 500 रुपए का इनाम आपके लिए जारी हो चुका है। इस वक्त उत्कर्षण स्ट्राइक है। यहाँ पे देखिए डाउन द लेग स्टंप गेंद आई, वाइट का इशारा होगा अंपायर रत्ने जी की ओर से। एक अतिरिक्त रन बनेगा, स्कोर बनेगा 9-10 ना, 10-10 10 धावा झालेले आपल्याला पाहायला मिळतात बोर्डावर। यस, यार्कर की गेंद ग्राउंड रूट आवाज देने में माहिर है कि उत्कर्ष का बल्ला जब बोलता है टक की आवाज आती है, चाहे रन बने न बने। लेकिन शॉट बढ़िया बेहतरीन था, लॉन्ग ऑफ ने फिल्टर्स ने भी बहुत ही खूबसूरत से रोका है, और रोका है बिल्कुल डॉट गेंद के माध्यम से। इस वक्त फिर एक बार टक की आवाज, मिड विकेट में चल रहा है, जगह क्या बाउंड्री पार करेगी। यस, गेंद जाएगी 4 रनों के लिए। धन्यवाद यूसुफ। जैसे इस वक्त कहीं ना कहीं पे हर्षल देश के वंडर स्पोर्ट्स के, और जिन्होंने इस टूर्नामेंट में काफी अच्छा योगदान दिया, लेकिन फिनाले में उपस्थित नहीं है। फिर एक बार जो स्टाइल अपना रहे हैं उत्कर्ष, स्क्वायर लेग की दिशा में जगह जगह और जगह बना के शॉट को तब्दीली देते हुए। फिर एक बार 2 रन और 2 के साथ में तब्दीली है, 2 बनेगा 16, 1616 ऑन द बोर्ड। काफी अच्छी तरीके से दोनों बल्लेबाज अपने पारी को निभाते हुए बल्लेबाजी का नजारा दिखाते हुए नजर आ रहे हैं। यहाँ पे स्विच करने का प्रयास था उत्कर्ष का, लेकिन फंसे। बेहतरीन गेंदबाजी जन्मेश द्वारा आई, बिल्कुल यॉर्कर की गेंद और नीचे वाली गेंद रही तो बीट कर दिया। यहाँ पे उत्कर्ष को रोका गया है। यही रोकने का सिलसिला अगर जारी रहेगा तो सामने में रोमांचता लेके आएंगे। फिर एक बार मान सम्मान हल्का सा पुश किया, कहते हैं पुश करो, खुश रहो, आबाद रहो। बिल्कुल इसी तरीके का नजराना लेके आए, और एक के साथ में स्कोर में तब्दीली आएगी 2 ओवर की समाप्ति के बाद। 17-17। आधा सफर तो तय कर चुकी है यहाँ पे, और आधा सफर तय करना है। 2 ओवर में आधा सफर है, तो क्या आने वाली 2 ओवर में पूरा आधा सफर तय करेंगे, या ये आक्रामकता दिखाएंगे बल्लेबाज, या फिर गेंदबाज कोई हुनर दिखा के इन्हें रोक पाएगा, क्योंकि गाड़ी तो निकल चली है। देखते हैं कहां पे ब्रेक लगाया जाता है। अगले ओवर लेके आया है गेंदबाज नितेश।
देखते हैं कितेश की गेंदबाजी, पावर प्ले का तो खेल खत्म हो चुका है, डीप में फील्डर्स मौजूद हो जाएंगे। देखते हैं, डीप कवर है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग लेग, इस तरीके से का मुआवजा होता हुआ नजर आया है। अभी तक 30 में पॉइंट में है, थर्ड मैन है, और फाइन लेग, और एक मिड ऑन में भी फील्डर्स मौजूद। देखते हैं पहली गेंद, शायद से खराब गेंद आई है, यहाँ पे वाइट का इशारा होगा अंपायर द्वारा, एक में तब्दीली होगी, स्कोर बनेगा 18। कहीं ना कहीं पे जिस तरीके से ने केबीसी ने ग्राउंड नंबर 2 किडिया स्कूल के मैदान में जलवा दिखाया, यहाँ पे जलवा नहीं दिखा पा रहे हैं, और फिर एक बार खराब गेंदबाजी का नजराना, वाइट का इशारा, बैक टू बैक पे वाइट नजर आए हैं। बिल्कुल खराब गेंदबाजी का नजाकत दिखाते हुए कितेश नजर आते हैं। देखते हैं वापसी करेंगे, बेहतरीन अगर गेंद में वापसी करते हैं तो कुछ अलग नजराना दिखा भी सकते हैं। यहाँ पे बहुत ही बढ़िया शॉट, पॉइंट से उठाया बल्ला, लगाया छक्का, बेहतरीन नजराना। उत्कर्ष यहाँ पे पूरे टीम में छा रहे हैं, अपने ज्ञाति हित वर्धक मंडल डहानुगढ़ में नजराना छाया हुआ, पॉइंट की तरफ 1 रन से जीत तो करेंगे हासिल, और यहाँ पे महा विजेता बना है रानगांव, यस विजय।